ठरलं तर मग या मालिकेच्या 10 नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो सायलीने आता खूप मोठं पाऊल उचललेलं आहे। सायलीने आता सगळे पुरावे शोधायला मैनावती सदाशिव यांच्या घरी जायचं ठरवले। हो, आणि त्यांच्या घरी सायलीला जे काही सत्य आता समोर येणार आहे आणि त्या सत्यानंतर सायलीला सगळा उलगडा होणार आहे। नक्की सायलीच्या समोर काय सत्य येणार पाहू। इकडे प्रतिमाने ज्या वेळेला सायलीला केक भरवलाय त्याच वेळेला आता इकडे म्हणजे लगेचच सायली तो केक घेऊन रविराजांकडे आलेली आपण पाहिलेलं आहे। आणि त्यानंतर मग आता लगेचच प्रतिमाच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यात आणि प्रतिमा आता खूपच भारावते आणि ती सांगते, तुम्हाला आठवतंय का, म्हणजे आता ज्या वेळेला तन्वीचा वाढदिवस असायचा त्यावेळेला प्रत्येक वेळेला तन्वी असा माझा हात धरायची आणि तुम्हाला केक भरवायची। यावरती सगळ्यांनाच जरा आश्चर्य वाटतं की प्रतिमाला हे सगळं का आठवलं आणि प्रतिमाला आठवल्याचा आनंद होतो, पण कुणाच्याही लक्षात हे नाहीये की सायलीने हे सगळं का केलेलं आहे। आणि त्यानंतर आता लगेचच पूर्णाजी येते आणि प्रतिमा तुला सगळं आठवलं, खरंच मला इतकं कौतुक वाटतंय ना, तुला हे सगळं आठवलंय त्याचा। यावरती प्रतिमा म्हणते, हो पूर्णाई, मला सगळं आठवतंय। आणि त्या गोष्टीमुळे सगळेच जण खूपच प्रेक्षकांनो आनंदित झालेले आहेत आणि इकडे सगळ्यांना आनंद झालाय, अस्मिता, कल्पना। पण सायलीला आता नेहमीसारखी चक्कर यायला लागलेली आहे। तिला ज्या ज्या वेळेला भूतकाळातल्या सगळ्या आठवणी जाग्या होतात त्या वेळेला तिला आता चक्करच येते आणि तशीच चक्कर तिला येते आणि ती आता त्या सगळ्या जुन्या आठवणीमध्ये हरवून जाते। तिला आठवतं कशा प्रकारे आई आपल्याला केक भरवायची, हॅपी बर्थडे बोलायची आणि त्यानंतर तोच केक आपण कशा पद्धतीने बाबांना भरवायचो। तिला गरगरायला लागतं आणि तिचं डोकं आता दुखायला लागतं। अचानकपणे तिला सगळ्या गोष्टी आठवतात, आई वडिलांच्या सोबत घालवलेले छोटे छोटे क्षण आठवतात आणि सायलीला प्रेक्षकांनो चक्कर आलेली आहे। सायलीला या सगळ्यामध्ये आता इकडे खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि सायली आता पूर्णपणे हादरून गेलेली आहे। बरं, हे सगळं होत असताना लगेचच अर्जुन तिला आता पाणी देतोय आणि अर्जुनने पाणी देऊन तिला आता सावरलंय। पण त्याच वेळेला मग आता इकडे प्रताप म्हणतोय, अश्विन, अरे काय मख्खासारखा तिकडे आता उभा राहिलेला आहेस, म्हणजे मला खरंच कळत नाहीये की तुला काय बोलू आता मी, काहीही कळत नाहीये, तू या सगळ्यामध्ये इतका कसा बावळट झालास, अरे डॉक्टर आहेस ना, चेक कर की तिला, असं म्हणत आता इकडे लगेचच डॉक्टर म्हणून त्याला आता चेक करण्यासाठी सांगितलं जातं। बरं, हे सगळं होत असताना सायली आता सांगते, नाही, चेक करण्याची तशी काही गरज नाहीये, म्हणजे काही झालं तरी सुद्धा आता मी ठीक आहे, असं सायली म्हणायला लागते। त्यानंतर अर्जुन म्हणतो, काय झालं बायको, तुला हे असं का झालं। यावरती सायली म्हणते, खरंच माहित नाहीये की मला हे असं का झालेलं आहे ते, पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला तर माहिती आहे ना मला हे असं होतच राहतं, असं म्हणत मग आता इकडे सायली बोलत असते। पण त्याच वेळेला मग आता प्रतिमा म्हणते, अगं सायली, पण असं का होतं हे बघून घ्यायला नको का। त्यावरती सायली म्हणते, नाही, त्याची काही गरज नाहीये, काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या की होतं असं। यावरती अस्मिता म्हणते, सायली, मी तुला चल तुझ्या रूममध्ये घेऊन जाते, असं म्हणत ती आता सायलीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते। तर सायली म्हणते, नको, मी थांबते इथेच। यावरती अस्मिता बोलते, बरोबर आहे, ही इथेच थांबणार आहे ना, म्हणजे काही झालं तरी इथे माझ्याकडे जे काही चाललंय, माझा तमाशा चाललाय, माझा वाढदिवस आहे तो कसा स्पॉइल झालाय, हे सगळं हिला पाहायचं असेल ना, आणि म्हणूनच ही इथे थांबत आहे, असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेजण प्रियाकडे पाहतात आणि प्रिया सांगायला लागते, काही नाही, माझ्या वाढदिवसाला कसं स्पॉइल करायचं हे हिला माहितीये, म्हणून हिला चक्कर आलेली आहे, बाकी काहीच नाहीये। म्हणजे मी आता माझ्या आईला जुन्या आठवणी सांगणार होते ना, पण या जुन्या आठवणी सांगत असताना माझी आई आता या सगळ्यामध्ये माझं ऐकेल ना, आणि हे कसं हिला बघवेल, आणि म्हणूनच हिने आता हे सगळं नाटक केलेलं आहे, असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेच जण प्रियाकडे पाहत आहेत आणि आता इकडे चिडलेली आहे ती म्हणजे पूर्णाजी, आणि ती म्हणते, काय बोलतेस तन्वी। यावरती प्रिया म्हणते, हो बरोबर तेच बोलते मी पूर्णाजी, म्हणजे ही जे काही करते ना ते फक्त नाटक आहे, नाटक। हिने मला न माझ्या आईपासून दूर करण्यासाठी हे सगळं केलंय। मला माझ्या आईला आठवणी सांगायच्या होत्या, आईला आठवू द्यायचं होतं। आई, तुला आठवतंय ना, आपण माझा बर्थडे सेलिब्रेट करायचो, आपण असेच केक कापायचो आणि केक कापल्यानंतर मग मी तुकडा तुला भरवायचे आणि त्यानंतर तोच तुकडा घेऊन आता आपण बाबांना भरवायचो आणि त्यानंतर मग आपण तिघे जण बाहेर जेवायला जायचो। आता या शेवटच्या वाक्यामध्ये प्रिया पुरती अडकलेली आहे प्रेक्षकांनो, आणि प्रिया या सगळ्यामध्ये पुरती गडबडलेली आहे। इकडे आता प्रियाला लगेचच असं इकडे सांगायला लागते, कल्पना
काय बोलतेस तू तन्वी? अगं तुला कळतंय का, प्रतिमाने कधीच तुला बाहेर जेवायला नेलंच नाहीये. स्वतः प्रतिमा आता इकडे तुला जेवण्यासाठी काहीतरी गोडधोड घरी स्वयंपाक करायची, आठवते ना? आणि तू काय बोलतेस बाहेर जेवायला जायचो? प्रिया इथे प्रेक्षकांना अडकलेली आहे आणि प्रिया सांगते, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते. हा म्हणजे बाहेर जेवायला नाही कधी आईन नेलं मला, पण आम्ही जेवायचो आणि मग बाहेर ड्राईव्हला जायचो, काय बरोबर ना? असं म्हणत ती अंधारात तीर मारते, पण तिला कळत नाहीये की या अंधारात मारलेला तीर आता तिच्यावरतीच उलटत चाललेला आहे प्रेक्षकांनो. बरं, हे सगळं होत असताना मग तोपर्यंत इकडे सगळेच जण हे तिच्याकडे पाहत आहेत आणि ती म्हणते, ते काही नाहीये, माझा वाढदिवसच स्पॉइल करायचा आहे. त्यावरती रविराज असे चिडतात आणि तन्वी, तुला अजिबात हे नाहीये का की म्हणजे तुझ्या आईची स्मृती परत आले त्याचं तुला बिलकुल काही पडलेलं नाहीये? तुला पडलंय ते म्हणजे तुझा वाढदिवस स्पॉइल झाला त्याचा. अगं तिचा आता स्मृती परत आले किंवा तिला ती गोष्ट आठवले याचा तुला आनंद असायला पाहिजे, पण नाही, तुला तो आनंद नाहीये, तुला सायलीवरती राग काढायचाय. कमाल झाली कमाल तुझी, म्हणजे खरंच काय तुला बोलू, मला खरंच काही कळत नाहीये आणि सायली हे सगळं मुद्दाम करणारी नाहीये, आता बाद झालं. असं म्हणत रविराज तिच्यावरती चांगले चिडलेले आहेत आणि त्यानंतर ते म्हणतात, कसं आहे ना, आपल्या आईला वेड ठरवण्यासाठी गोळ्या तिच्या बदलणाऱ्या मुलीला काय समजणार आहे? आईची स्मृती परत आल्यावरती तिला आता किती आनंद व्हायला पाहिजे ते, असं म्हणत रविराज चांगले चिडलेले आहेत. बरं, आता हे सगळं झाल्यावरती अश्विन चांगला पेटून उठतो आणि तो म्हणतो, हो झाली तन्वीकडून चुकी, मी कबूल करतोय तन्वीने चुकी केली, पण म्हणून आता आपण किती वेळा तेच तिला बोलणार आहोत? म्हणजे काही झालं तरी सुद्धा प्रत्येक वेळेला तेच म्हणजे हो, तिने हे सगळं का केलं हे तुम्ही समजूनच घेत नाहीयेत. मुळातच आता तिला वाटलं की तिची आई ही तिच्या मैत्रिणीला किंवा तिच्या दुसऱ्या ह्याला इतकं प्रेफरन्स देते, सायलीला प्रेफरन्स देते आणि म्हणून तिने हे सगळं केलंय. वाटलं तिला करावंसं तरी सुद्धा तुम्ही तिलाच बोलणार का? असं म्हटल्यावरती आता इकडे अश्विन तरी सुद्धा इतकं चुकीचं करून तरी सुद्धा तिची बाजू घेतोय. हे पाहिल्यावरती इकडे आता सचिन म्हणायला लागतो, काय ग, म्हणजे ह्या अश्विन तिची बाजू अजूनही घेतोय? कमालच झाली, मला तर खरंच काही कळत नाहीये की अश्विनला काय बोलावं. यावरती अस्मिता म्हणते आता की हो, खरं सांगायचं तर आमचा अश्विन वेडा झालाय, वेडा, त्याला काहीही गोष्टी कळतच नाहीयेत. म्हणजे मुळातच त्याला आता बायकोचा बैल झालाय म्हटलास ना तरी सुद्धा चालेल, असं म्हणत ती आता बोलत असते. पण त्याच वेळेला हे सगळं चालू असताना तो म्हणतो, खरंच अश्विनचं सगळं बिघडलेलं दिसतंय मला. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता प्रताप म्हणतो, बाद झालं अश्विन, अरे किती बाजू घेशील, इतकं सगळं ती चुकीचं करते आहे तरी सुद्धा तिची बाजू घ्यायला तुला काहीच वाटत नाहीये, असं म्हणत तो अश्विनला फटकारतो. आणि तन्वी, बाद झालं, सायलीला कधीही असा हेतू नव्हता किंवा सायली असं कधीही करणार नाहीये, पण तुझ्या डोळ्यावरती झापडं बांधलेत ना, त्यामुळे तुला ते दोघांनाही दिसणार नाही, असं म्हणत प्रताप दोघांना चांगलंच फटकारतो. आणि त्यानंतर मग आता इकडे सचिन म्हणायला लागतो, खरं सांगू का, तर मी प्रतिमा त्या आणि आता म्हणजे ह्या सायलीला जर आधी भेटलो असतो ना, मला माहीत नसतं ना या सगळ्या गोष्टी, तर मी ऑलरेडी आता लगेचच सांगितलं असतं की या दोघी जणीच मायलेकी आहेत, या डिट्टो मायलेकी शोभतात, असं म्हणत आता इकडे त्यावेळेला लगेचच पूर्णाजी म्हणायला लागते, सचिन, अरे तुला माहिती आहे का, हे आम्हाला नेहमीच असं वाटत असतं, म्हणजे आम्ही हे असं नेहमीच इमॅजिन करत असतो की या दोघी जणी एकमेकींच्या मायलेकीच आहेत, म्हणून आम्हाला नेहमीच असं वाटतं. असं म्हटल्यावरती प्रियाला आता खूपच प्रेक्षकांनो भीती वाटते की जर का हे सगळं असंच भांड फुटत राहिलं तर माझं काही खरं नाही. या अर्ध्या मेंदूच्या डोक्याला म्हणजे आठवलंय काय, तर तन्वीचा बर्थडे, पण केक कुणाला भरवते, सायलीला. नाही, हे असंच चालू राहिलं तर माझं काही खरं नाहीये, मला तर या सगळ्यामध्ये आता इकडे खूपच मोठा हे भोगताना करायला लागेल, असा ती विचार करते आहे. पण हे सगळं चालू असताना मग आता प्रियाला या सगळ्यामध्ये विचार येत असतो. तेव्हा अश्विन म्हणतो, चल तन्वी, आपण इकडे नको थांबूया, कसं आहे ना, इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये,
मुळातच या सगळ्यामध्ये जर का आता आपण इथे थांबलो ना तर ती लोक तुझा वाढदिवस सेलिब्रेटच करणार नाहीत. यांना फक्त एकच व्यक्ती दिसते आणि ती आहे सायली. नको आपण आता इथे थांबूया असं म्हणत मग लगेचच आता इकडे तो प्रियाला सांगतोय की चल आपण इथून निघूया, बाहेर जेवायला जाऊ, तिकडे तुझा वाढदिवस सेलिब्रेट करू. मला वाटलं होतं की तुझ्या वाढदिवसाला तरी आता ही लोक तुला चांगले ट्रीट करतील किंवा ही लोक तुझ्याशी चांगले बोलतील, पण नाही, ही लोक तुला आता काही बोलायला तयार पण नाहीयेत आणि ही लोक तुझ्यासोबत चांगलं ट्रीट पण करणार नाहीयेत असं म्हणत आता इकडे लगेचच तो प्रियाला घेऊन जातो. इकडे प्रतापचं आता काहीतरी वेगळंच. इकडे महिपत लगेचच कॉल करतो आणि महिपत नागराज त्याला म्हणतो की माहितीये का, त्या प्रतिमाची स्मृती परत आले, मला हे तन्वीने सांगितलं. यावरती लगेचच महिपत म्हणतो ती तन्वी आहे ना नागराज शेठ, तुम्हाला घाबरवतीये, तुम्हाला कळतंय का, ती फक्त तुम्हाला या सगळ्यामध्ये आता धमकवते की प्रतिमाची स्मृती परत आलेली आहे आणि प्रतिमाची स्मृती परत आल्या कारणाने तुम्हाला आता ती का सांगते हे सगळं कळतंय, कारण तिला तुम्हाला घाबरवायचंय. पण एक काम करा, हिच्या बोलण्याला तुम्ही आता घाबरून जाऊ नका. मुळातच हिच्या बोलण्याला जर तुम्ही घाबरून आत्ता गेलात ना तर खूप मोठी गडबड होईल आणि मग मात्र आपल्याला काहीच करता येणार नाहीये. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तो आता हे शोधायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा तो तिचा लॅपटॉप शोधा आणि लॅपटॉप शोधून मगच आता पुढचं काय ते करता येईल असं म्हटल्यावरती मग नागराज म्हणतो ठीक आहे, मी तो लॅपटॉप शोधतो. त्यानंतर नागराज आता लॅपटॉप शोधायला लागतो जेणेकरून त्या लॅपटॉपमधला व्हिडिओ डिलीट करता येईल. हे नागराज आणि महिपतचं कारस्थान असतं. इकडे सायली आपल्या रूममध्ये असते आणि सायली खूपच अस्वस्थ असते. तिला कळतच नसतं की काय नक्की आपल्यासोबत होतंय किंवा आपल्याला म्हणजे हे सगळं का घडतंय. प्रतिमात्यांच्या सोबत जे आपण वागलो किंवा आपल्यासोबत प्रतिमात्या जे वागतात तिला खूप गोष्टींचा आता उलगडा होत नसतो. त्यावेळेला मग लगेचच सायली विचार करत असताना अर्जुन तिला विचारतो काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये. यावरती सायली काही बोलत नाही. तर अर्जुन म्हणतो मी तुला काहीतरी प्रश्न विचारला. त्यावरती मग आता ती काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो अच्छा, म्हणजे आता तू तुझ्या आई बाबांचा विचार करतेस तर. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते नाही, मी माझ्या आई वडिलांचा विचार करत नाहीये, मी प्रतिमात्यांचा विचार करते. म्हणजे मला कळतच नाहीये की माझं प्रतिमात्यांचं किती बॉन्डिंग आहे. म्हणजे तन्वीच्या बर्थडेला त्यांनी केक तिला भरवायच्या ऐवजी मला केक भरवला. मला स्वतःलाच या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटतं आहे. यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे ना, तुमच्या दोघींचं बॉन्डिंग किती जबरदस्त आहे हे आपल्याला माहीत नाही आहे का. तू सांग बरं, दोघींचं बॉन्डिंग आता किती छान आहे ही गोष्ट आपल्याला माहिती असल्या कारणाने हे सगळं होतंय. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगते नाही, कसं आहे तुम्ही माझ्यावरती कशाला विश्वास ठेवाल ना, तुम्हाला काय पुरावे हवेत, सगळं हवे, तुम्ही मध्ये मध्ये जरा बोलू नका, मी काय सांगते ते ऐका. यावरती अर्जुन सांगतो ठीक आहे, बोल, ऐकतो मी. यावरती मग आता ती सांगायला लागते मला ज्या वेळेला म्हणजे आधी माहीत नसताना पूर्णाजी भेटल्या, माहीत नसताना रविराज काका भेटले, त्यावेळेला त्यांच्याविषयी भेटल्या मला एक अनामिक ओढ जाणवायला लागली. मला एक अनामिक त्यांच्याबद्दलची हे जाणवत होती. पण ज्या वेळेला मला हे सगळं जाणवत होतं ना ते मी शब्दात व्यक्त करणं खूपच कठीण आहे. पण खरं सांगू का, आत्ता ज्या वेळेला आई बाबा मला भेटले ना त्यावेळेला ती ओढ मला जाणवत नाहीये, मला ते काहीच जाणवत नाहीये. मला खरंच या सगळ्याचं खूप आश्चर्य वाटतं की कशा पद्धतीने माझे आई बाबा हे असे माझ्यासोबत असू शकतात किंवा कशा पद्धतीने ते माझ्यासोबत आता इकडे असे वागू शकतात. काही गोष्टींचा सुगावच लागत नाहीये. असं म्हटल्यावरती आता ती मागे वळून पाहतो तर आता इकडे पूर्णपणे अर्जुन गप्प बसलेला असतो. अर्जुन गप्प बसतो आणि त्यावेळेला मग आता लगेचच सायली म्हणते बोला ना, कोणी तुम्हाला बंद केलंय बोलायला. यावरती अर्जुन म्हणतो तूच तर म्हटलीस ना मध्ये मध्ये बोलू नको, म्हणून मी काहीच बोलत नव्हतो. यानंतर ती म्हणते मला माहिती आहे तुम्ही ना मला अजिबात हे नाही करणार, मला त्रासच होतोय, मी झोपते कशी, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. असं म्हणत ती आता झोपण्याचा प्रयत्न करायला लागते. त्यावरती आता ती सांगते माझं डोकं दुखतंय, मला झोपच येत नाहीये. अर्जुन विचार करतो काय करू. मी आता हिच्यासाठी मैनावती आईची साडी आणतो हिच्या, असं म्हणत तो आता लगेचच मैनावतीला भेटायला जातो. कारण सायलीला झोप येत नाहीये
तर आता आपण साडी तिला पांघरली की तिला तो वॉर्मनेस जाणवेल आणि त्यानंतर मग आता ती झोपेल. सायली मात्र अर्जुन काही आपलं ऐकत नाहीये म्हणून चिडून झोपलेली आहे. ज्या वेळेला आता इकडे अर्जुन खाली आलाय तो पाहतो तर काय, मैनावती तिकडे आता काहीतरी खुडबुड करत असते आणि खुडबुड करत असताना ती लाडू चोरत असते. हे सगळं मग आता अर्जुन पाहतो. अर्जुनने हे पाहिल्यावरती लगेचच आता इकडे अर्जुन मागून जातो. बरं, अर्जुनला पाहिल्यावरती मैनावती घाबरते, लाडू खाता खाता थांबते आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो नाही नाही अहो खा तुम्ही, असं म्हटल्यावर ती म्हणते कसं आहे ना म्हणजे मला न रात्रीच्या वेळेला नाही ना खाल्लं तर मला न असं पित्त खवळतं, असं म्हणत तो म्हणतो नाही नाही तुम्ही खा. त्यावरती ती म्हणते तुम्ही पण खाताय का. त्यावरती मग आता तू सांगायला लागते नाही नाही मी नाही खाताय, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही एक काम करा माझ्यासोबत तुमच्या रूममध्ये चला. असं म्हटल्यावरती लगेचच ती म्हणते की कशासाठी. यावरती तो सांगतो मला तुमची साडी पाहिजे. यावरती ती म्हणते साडी कशाला. यावर तो सांगायला लागतो सायलीला तुमची साडी हवी. यावरती म्हणते सायली साडी माझी नेसणार. तर तो सांगतो हो सायली तुमची साडी नेसेल. खरं सांगायचं तर आता तिला झोप येत नाहीये, तुमच्या साडीमुळे तिला आता उबदार वाटेल, असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे सायलीला साडी मी देते पण मला ती साडी परत द्याल ना, असं मैनावती म्हणते. अर्जुन म्हणतो चिंता करू नका मी तुम्हाला ती साडी परत आणून देतो. अर्जुन विचार करतो काय आई आहे. इकडे तोपर्यंत प्रिया विचार करते या अर्ध्या मेंदूच्या डोक्याला सगळ्या गोष्टी आठवायला जर का लागलेल्या आहेत तर मला लवकरात लवकर काहीतरी करायलाच पाहिजे, कारण ही जर का बाई आता जास्त उड्या मारायला लागली तर माझं काही खरं नाहीये. हिने जर का आत्ता सायलीला ओळखले तर पुढे काय होईल मलाच कळत नाहीये. आणि इकडे अर्जुन सायलीसाठी साडी घेऊन आलाय. सायलीच्या अंगावरती ती साडी टाकतोय आणि सायलीच्या अंगावरती साडी टाकल्यानंतर मग आता सायली म्हणते हे काय. त्यावरती आता तो सांगायला लागतोय हे घे तुझ्या आईची साडी, म्हणजे तुला आईची साडी आणल्यावरती वॉर्मनेस वाटेल, तुला आता छानपैकी इकडे झोप येईल ना, म्हणून मी तुझ्यासाठी साडी घेऊन आलेलो आहे, असं आता ते म्हणायला लागतो. यावरती सायली म्हणते ठीक आहे तुम्हाला म्हणजे बायकोची कोणतीही गोष्ट पटली नाही तरी पण चालेल, पण बायकोला आता हे द्यायचं, काळजी घ्यायची, बरोबर आहे नाही का. बायकोची काळजी घ्यायची पण बायकोची गोष्ट पटवून घ्यायची नाही, असं सायली त्याला आता उपहासाने बोलायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना मग आता सायली झोपी जाते पण तिच्या डोक्यातून प्रेक्षकांनो विचार काही जात नाहीये की म्हणजे आपली आई वडील यांच्याबद्दलचा. दुसऱ्या दिवशी मग आता इकडे सायली विचार करते जर का ही मैनावती आणि सदाशिव यांची केस अर्जुन सरांकडे आली असती तर त्यांनी काय केलं असतं, त्यांनी आता त्या क्राईम सीनला गेले असते. आता इथे क्राईम सीन कोणता आहे तर इथे क्राईम सीन आहे तो म्हणजे आता मैनावती आणि सदाशिव यांचं घर. आता त्या घरी गेल्यावरतीच मग आता मला लगेचच हे सगळं दिसेल, असं म्हणत ती आता खूपच खुश होते आणि त्यानंतर ती ठरवते की काही झालं तरी सुद्धा मला तिकडेच जायला पाहिजे. आणि त्यानंतर त्या घराची चावी घेण्यासाठी ती मैनावती आणि सदाशिव यांच्या खोलीमध्ये येते. त्यांच्या खोलीमध्ये येऊन तिने पदराला ठेवलेली चावी घेते. पदराला ठेवलेली चावी घेऊन त्यानंतर ती आता प्रेक्षकांनो निघालेली आहे. पण त्याच वेळेला सचिन इकडे भेटायला निघालाय साक्षीला. अर्जुनला तो सांगतो मला इथेच अर्धवट सोड. अर्जुन म्हणतो का यावं, तो म्हणतो नाही मी इथून जाईन. पण त्याच वेळेला अर्जुनची मीटिंग कॅन्सल होते आणि तो रिटर्न फिरून तो आता सचिनकडे पाहतो. ऍक्च्युली प्रेक्षकांनो अर्जुनने सचिन आणि साक्षी यांना आता पाहिलेलं असेल का, किंवा या सगळ्यामध्ये आता सचिन आणि साक्षी यांचं नक्की काय चाललंय हे आता अर्जुनच्या समोर येणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच